हाय एव्हरीवन. आज मी ना खूप एक्साइटेड आहे कारण माझ्या बरोबर माझ्या टीचर आहेत योगाच्या. दिस इज अंजली रत्न पारखे. वेलकम मॅडम. थँक्यू. अंजली रत्न पारखे या अय्यंगार इन्स्टिट्यूट पुणे इथे योगा शिकवतात. त्यांचे प्रायव्हेट क्लासेस पण आहेत. तर अय्यंगार योगा इन्स्टिट्यूटचं पूर्ण नाव आहे रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचा योगासनाचा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे तुम्ही स्वतःहून शिकायला लागला की आई वडिलांनी ढकललं? नाही, खरं तर लहानपणापासून. आणि माझी आई आणि वडील दोघ जण योगासनाचे आवड. माझी आई राष्ट्र सेवा समितीची राजगुरुनगरची अध्यक्ष. तर तिच्याबरोबर मी आई बरोबर लहानपणापासून समितीमध्ये जायची. वत्सले नमस्ते. आणि वडील पण योगाचे खूप आवड असायची, त्यांना ते रोज योगा करायचे. त्यामुळे थोडस लहानपणापासून बालकडू म्हणतो तसं ते शरीरामध्ये होतच. तुम्ही किती वर्ष योगासन शिकताय आणि किती वर्ष शिकवताय? शिकताय म्हटलं तर स्कूलमध्ये पण मी शिकत होते योगासन. कॉलेज लाईफ मध्ये काहीच नाही, कारण कॉलेजचं अभ्यास आणि इतर ऍक्टिव्हिटीज भरपूर. पण त्यानंतर मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मग मी रेग्युलर योगा सुरू केलं. कारण मी तुला सांगितलं तर मी लॉ बॅचलर आहे. मी वकिली करत होते आणि त्यानंतर लग्न झाल्यावर मी योगा सुरू केला. खरं तुम्ही पुण्यात कधी आलात? मी पुण्यात आले राहायला 85 ला. ओके, तेव्हापासून चालूच आहे. आता टोटल किती वर्ष शिकवताय? मी 2000 पासून शिकवत असेल. हो, अंदाजे 20-25 वर्ष शिकवत असेल अय्यंगार इन्स्टिट्यूटला. त्याच्या आधी मी भारतीय विद्याभवन मध्ये शिकवत होते, कारण माझी मुलं त्या स्कूलमध्ये होती. ओके. आणि त्यांना योगा टीचर हवं होतं, सो मी तिथे शिकवत होते. मग अय्यंगार गुरुजीं व्यतिरिक्त सुद्धा तुमचे कोणी गुरु होते का? तुम्ही फक्त अय्यंगार गुरुजींनाच तुमचे गुरु मानता? नाही, मी खऱ्या अर्थाने अय्यंगारांनाच गुरु मानते. तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला दोघेही गुरुजी आणि गीताजी या दोघांचाही भरपूर सहवास लाभला. तुमचा काय अनुभव आहे म्हणजे ऍज अ टीचर आणि पर्सनली सुद्धा? कारण तुम्ही सगळे टीचर्स असे फॅमिली सारखेच होतात. टीचर म्हणून गीताजी खूप स्ट्रिक्ट असायच्या. इव्हन गुरुजी सांगायचे की असं नाही, असं आहे, असं शिकवायला पाहिजे. आणि गीताजी करून घ्यायच्या, नाही हे करायलाच पाहिजे, असंच करायला पाहिजे. त्यामुळे परफेक्शन आलं. कसं शिकवायचं हे त्यांच्याकडून मी शिकले. मॅम, गुरुजी तसे जुन्या काळचे शिक्षक होते, भरपूर डिसिप्लिन होती. हो, पूर्वीची लोक खूप डिसिप्लिन, म्हणजे गुरुजी गीताजी खूप डिसिप्लिन. टाइमवर यायला पाहिजे क्लासला, नाहीतर दार बंद करून टाकायचे ते क्लासचं, तुम्ही बाहेरच थांबा. नाही तर उशीर झाला तर मी एक दिवस तर जिन्यातच बसून राहिली होती. आणि बघायचं, नुसतं ऑब्झर्व केलं क्लास. त्यामुळे काय होतं, डिसिप्लिन असल्यावरती जरा शरीराला वळण मिळतं की हो नाही, आणि नियम लागू आपण केले ना की मग आपण जास्त पुढे जातो असं मला वाटतं. योगासनामुळे तुमच्यामध्ये डिसिप्लिन मध्ये काही फरक पडला का? फरक तर पडलाच, नक्कीच फरक पडला. कारण मी जास्त परफेक्ट क्लिअर केले. पर्सनली तुम्ही म्हणजे असं फॅमिली अगदी हो, सगळं. मी जेवण पण गुरुजींबरोबर तर आम्ही कितीदा तरी जेवायला गेलेलो मस्त हॉटेलमध्ये. त्यामुळे असं काही असं वाटलं नाही कधी. पण त्यांच्याकडे शिकताना ऍज अ रिस्पेक्टफुल भीती जी असते ना ती होती. भीती म्हणजे ती भीती नाही, आदरी. मग मॅडम, तुमचा दिनक्रम कसा असतो? तुम्ही जेव्हा आम्हाला शिकवता त्यावेळेला प्रत्येक आसन डेमॉन्स्ट्रेट करून दाखवता आणि अशा तुम्ही कितीतरी बॅचेस करत असाल. विचारायचं असे की ओव्हरऑल तुमचा किती तास व्यायाम होतो? हो, कारण डेमॉन्स्ट्रेशन ते काय एक्सरसाइज नाही होत. डेमॉन्स्ट्रेशन करणं म्हणजे नुसतं दाखवणं, हाऊ टू डू इट. डेमॉन्स्ट्रेशन ते मी दिवसात जेवढे क्लास घेईल, कधी 4 कधी 5, म्हणजे माझे पर्सनल विथ इन्स्टिट्यूटचे असे 4-5 तर असतातच. पण त्याच्यात प्रत्येक क्लासला, प्रत्येक वेळेला, प्रत्येक आसन डेमॉन्स्ट्रेशन करायला लागत नाही. एखादं मी शिकवत असताना असं वाटलं नाही हे आसन बरेच जणांचं चुकतंय, तर मग ते आसन कुठं चुकतंय तेवढाच पोर्शन डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवायचा.
आपण जेव्हा आपली स्वतःची प्रॅक्टिस करतो तेव्हा अगदी टो टू हेअर आपण लक्ष देत असतो शरीरात. सगळ्यांना शिकवत असताना एक असं थीम असते थोडीशी, की नाही आज मी काय करेल, ओके आज मी फॉरवर्ड बेंड घेणार आहे, आज मी ट्विस्टिंग घेणार आहे. मग तिथं ट्विस्टिंग करताना तेवढा अरे ह्याचा ट्विस्ट झाला नाही, मग तेवढं कसं ट्विस्ट करायचं ते दाखवणं महत्वाचं पडतं. असं जसं तुला माहिती आहे, पार्श्वोत्तानासन आपण केलं. पार्श्वोत्तानासन कसं करतो, एक पाय पुढे एक पाय मागे, मागे करताना पेल्विक मागे जातं, मागच्या पायाचं पेल्विक खूप मागे, ते अनावधानाने जातं. जसं आपण गाडी पार्क केली स्कूटर, तर स्कूटर पार्क केल्यावर ते हँडल असंच्या असं राहत नाही, तो इकडे साईडला होऊन जातं. तिथं अलर्टनेस असायला पाहिजे की नाही माझं अलाइनमेंट पेल्विकची बरोबर असायला पाहिजे. तर तेवढंच फक्त सांगणं, तेवढंच दाखवणं, हे करून दाखवायला लागतं क्लासमध्ये. म्हणजे माझी प्रॅक्टिस नाही होत. कमीत कमी 1 तास रोज. इन्स्टिट्यूट मध्ये जसं जॉमेट्रीवरती खूप भर असतो आणि परफेक्शन वरती भर असतो, की हा पाय असा 90 डिग्रीला असला पाहिजे, ते अँगल तो मेंटेन केला पाहिजे. तर माझं असं ऑब्झर्वेशन की बाहेर इतकं परफेक्शन वरती जोर नसतो. काही टीचर्स तर छोटे छोटे कोर्सेस केलेले आहेत, इतकंच नाही तर 6-6 महिन्याच्या कोर्सेस वरती त्या मेडिकल बॅच पण शिकवतात. तर या शॉर्टकट कल्चर वरती म्हणजे ओव्हरऑल तुमचं काय मत आहे? आजकाल जग असं आहे की फास्ट, इन्स्टंट सगळं सगळ्यांना पाहिजे असतं, त्यामुळे ते कमीत कमी वेळात किती जास्त करता येईल. पण असं नाहीये की त्याचाही फायदा होत नाही, काही प्रमाणात त्याचा फायदा होतो. प्रत्येक गोष्टीचा फायदा होतच असतो, पण प्रमाण वेगळं वेगळं असतं. आपण म्हणूनच म्हणतो ना, अनुभवाचे बोल हे जास्त चांगले असतात. म्हणून जितकं अनुभवाने तुम्ही जे आसन करता ते आसन, आणि मला आता 1 मिनिटात कळलंय म्हणून मी जे आसन करते ते आसन, यात फरक असतो. मी स्वतः मेडिकल बॅच मधूनच आले, म्हणजे मी स्टुडंट होते मेडिकल बॅचला, कारण मला स्लिप डिस्क होता आणि सिव्हिअर मेट्रिकल स्लिप डिस्क होती. एका डिस्कचा तर तुकडा पडलाय माझा डावा पाय काम करत नव्हता. अशा अवस्थेत मी इन्स्टिट्यूटला आले होते. म्हणजे मला डॉक्टरनी सर्जरी सांगितली होती की आता हे जर बरं नाही झालं तर ती पुढची स्टेप सर्जरीच आहे. पण मी ती न करता इथे येऊन योगासन शिकून स्वतःला मी बरं केलं. ऑल थँक्स टू अय्यंगार. 6 महिन्यातच मला इतका फरक पडला होता. आय एम सो ग्रेटफुल. ऑल थँक्स टू अय्यंगार टीचर्स. माझ्या पायामध्ये इतकी ताकद आल्यासारखं वाटलं होतं मला. मी मेडिकल बॅचला जेव्हा होते त्यावेळेला तर गुरुजी आणि गीताजी पण असायचे. गुरुजी एका साईडला असे शांत बसून असायचे, पण इतकं बारीक लक्ष असायचं त्यांचं सगळीकडे. इज द बेस्ट. फिजिकली तर माणूस बरा होतोच, माझा पर्सनल अनुभव आहे. पण आसनं आणि मन यांची सांगड कशी आहे? प्राणायाम, ध्यान या सगळ्या पुढच्या स्टेप्स आहेत. बिगिनर लेव्हलला हे कसं काय होतं? मेडिटेशन आतापर्यंत नाहीच असं अय्यंगार ह्याच्यामध्ये मेडिटेशन स्पेशल असं नाहीच आहे क्लास. आसन आणि प्राणायाम, ऍक्च्युली आसनामध्येच आपण प्राणायाम करत असतो, पण ते आपल्याला कळत नाही. म्हणजे कळायला लागतं तोपर्यंत आपण इंटरमिडिएट मध्ये किंवा ऍडव्हान्स मध्ये जातो. म्हणून बिगिनर्स लेवलला फक्त आसन काय आहे हे शिकवतात, आणि ते करत असताना तुमचा श्वास कसा पाहिजे, तुमचा श्वास फास्ट हवाय, स्लो हवाय, नॉर्मल हवाय, ट्विस्ट करताना कसा पाहिजे, कुठे रोखायला पाहिजे, हे जसं हळूहळू आपण शिकत जातो. म्हणून हे आसन आणि प्राणायाम दोन्ही एकमेकांना काय म्हणता येईल, पूरक आहेत. म्हणजे आपल्या मनाला ट्रेनिंग मिळत असते. आपण बरोबर आपला पाय बघत नसतो तरी आपलं ते लक्ष तिकडे असते, त्या पायाकडे लक्ष आपलं असतं. आसनामध्ये वेगळीकडे. हो, म्हणून तर मग आपण योग म्हणजे काय, शरीर आणि मन याचं जुळवणी, ओके नाही, साधन अर्थ घेतला तर. त्यामुळे ते करत राहिलं, आसन करत राहिलं की आपलं मन तिकडे जातं. अरे असं करायला सांगितलंय, आपलं मन आपल्या आसनाकडे जातं. म्हणून मग ते म्हणतात बिगिनर्स लेवलला फक्त बिगिनर झालं की मग तुम्ही कंटिन्युटी असेल तर मग इंटरमिडिएटला प्रवेश करा. काही आसनं स्त्रियांना खूप फायदा देऊन जातात. म्हणजे ती आसनं पुरुष पण करतात, पण त्यांचा खास स्त्रियांना फायदा होतो. तर योग आणि स्त्रिया किती फायदा आहे? स्त्रियांना फायदा योगासनांना 100% होतो. प्रत्येक स्त्रीने हे योगा करायलाच पाहिजे.
स्त्रियांची आसनं आणि पुरुषांची आसनं अशी वेगळी नाही, पण साधारण बद्ध कोणासन, उपविष्ट कोणासन, वीर आसन ही आसनं साधारण आहेत. या आसनांनी स्त्रियांना जास्त फायदा होतो. त्यामुळे किती कमीत कमी 20 मिनिटं तरी रोजची आसनं करायला पाहिजे, त्यांच्या शरीरासाठी, मनासाठी आणि हार्मोन बॅलन्स साठी. कारण वेगवेगळ्या स्टेजेसना आपल्या हॉर्मोन्स दिमागपुढे घालतात. त्यामुळे येस, कारण योगासन जे स्त्री करते तिला माहित असतं की अरे हे केलं की हे होतं, त्यामुळे त्यांना रोग लवकर पकडत नाही, जवळ येत नाही. जसं पूर्वी आजीचा बटवा असायचा की पटकन अरे तुला खोकला येतं का, पटकन लवंग घे. तसं अरे मला क्रॅम्प आला का, चल बद्ध कोणासन. पायात थोडस दुखायला लागलं का, गुडघा दुखतोय का, वीरासन करा. वीरासन नाही बसता येत तर काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने, जसं गुरुजींनी पुष्कळ प्रॉप्स सांगितलंय, प्रॉप्सनी कसं आपण योगासन करायला पाहिजे की ज्यामुळे दुखणं पण बरोबर होईल, तर ते माहिती पडतं. पण लगेच डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. तुम्ही तुमचं शरीराला तुम्ही तुमचं बरं करू शकता थोड्या प्रमाणात. योगासन करताना तुम्ही जी आम्हाला माहिती देता, की एक्झाम्पल की कुठले मसल ग्रुप्स टार्गेट होत आहेत, कुठे स्ट्रेच बसतो आहे, त्याचा फायदा काय, किंवा हे कोणी करू नये, किंवा एखादा प्रॉब्लेम असेल तर ते आसन कुठल्या पद्धतीने करता येईल, तर ही जी तुम्ही सायंटिफिक माहिती देता तर स्टुडंटचं नॉलेज खूप वाढतं. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा मी माझ्या काही फ्रेंड्स बरोबर बोलते जे जिमला जातात, त्यांना असे प्रश्न विचारले की तुम्ही किती वेट उचलता आणि तितकंच वेट का उचलता, तर प्रत्येकाला सांगता येत नाही. आणि त्यांच्या ट्रेनरला माहिती असेल की ह्याच्या मागचं लॉजिक काय, पण तो एक्सरसाइज करणारा जो माणूस आहे त्याला माहिती नसतं. इकडे तुम्ही जे शिकवता स्टुडंटला कळत असतं की कळायला पाहिजे, त्या पद्धतीनेच शिकवलं जातं की आपण हे करतोय ते का करतोय, तरच मग त्याचा उपयोग होतो आपल्या शरीराला. आणि तेव्हाच आपण करू शकतो की अरे मला हे होतंय तर मी हे केलं तर बरं वाटेल, किंवा आपल्याला नाही दुसऱ्याला, आपल्या घरातल्या व्यक्तींना, आपल्या शेजारी मित्रमैत्रिणींना आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. मी एका मित्राला विचारलं तू किती वजन उचलतो, त्या आकड्या मागचं लॉजिक काय, तर त्यांनी मला उलटा प्रश्न विचारला की तू किती वजन उचलतेस. म्हणलं आम्ही आमचं तर बॉडी वेट उचलतो, आपल्याला आपल्या लाईफचे शेवटचे दिवस पण हेच उचलायचं. बरोबर. मॅम तुमचे इतके फॉरेनर स्टुडंट्स आहेत, तर इंडियन स्टुडंट्स तर थ्रू आउट द इयर येतच असतात, पण हे फॉरेनर्स 6-6 महिने अक्षरशः कामधंदा सोडून इथे येऊन राहतात आणि शिकत असतात. तर तुम्हाला इंडियन्स वर्सेस फॉरेनर्स यांच्या डेडिकेशन मध्ये काही फरक जाणवतो का? हो, फरक असं म्हणता येईल की जे इथे येतात ते थोड्या पिरियडसाठी येतात, त्यामुळे ते तेवढ्याच पिरियड्स मध्ये त्यांना खूप ज्ञान प्राप्त करायचं असतं. पण तसं आपण इथे इंडियन्स अरे हे आपलंच घर आहे, त्यामुळे थोडस त्यांचं लक्ष कमी असतं. इतकं डेडिकेट नाही करत, आज नाही केलं तर उद्या करेन, मी इथंच आहे असं. पण ह्यांचं असं नाही, मी आज आहे तर आज मला कम्प्लीट करायचं, उद्या मला काहीतरी नवीन शिकायचं. त्यामुळे त्यांची सिन्सिअरिटी इंडियन लोकांपेक्षा जास्त असते. याचा अर्थ असं नाही की इंडियन शिकत नाहीत, शिकतात, पण असं नाही की आजच्या आजच 100% करायला पाहिजे. आता आपण रॅपिड फायर सारखं खेळू, म्हणजे पहिलं उत्तर जे डोक्यात येईल ते सांगा. आवडतं असं शीर्षासन नाही, शीर्षासन आणि सर्वांगासन ही दोन अशी आसन आहेत की तुम्ही केलं की तुम्हाला मनशांती जास्त मिळते. आपण ऊर्ध्व मूलधशाक, जसं डोकं खाली पायावर होतात, ब्लड सर्क्युलेशन एकदम डायरेक्ट जाते, डोक्याला जाते. त्यामुळे शीर्षासन हे मला खूप पहिल्यापासूनच आवडायचं आणि लहानपणापासून असं वाटायचं की मला पण हे करता यायला पाहिजे. खूप प्रयत्न करायची आणि लहानपणापासून थोडस जमायला लागलं, आणि मग एकदा जमायला लागलं तर रोजच मी म्हणजे मजा म्हणून पण सगळेजण आले पाहुणे की मुद्दाम खाली डोक्यावर पाय करून थांबायचं, हे एक गंमत म्हणून. काही आसनं ना ती ग्लॅमरस कॅटेगरीमध्ये येतात. एक्झाम्पल हँडस्टँड केलं की करणाऱ्या आणि बघणाऱ्यालाही एकदम वाह असं वाटतं. पण खरं सांगायचं ना तर काही बेसिक आसनं, म्हणजे एक्झाम्पल घेतलं तर वीरभद्रासन 2, हे आसन खरं तर खूप अवघड आहे. तो पाय 90 डिग्रीला बेंड करून त्याच्यात खूप वेळ उभं राहणं
खरंच अवघड आहे. अवघड नाही, त्याचं काय म्हणतात, क्लुप्त्या माहिती असायला पाहिजेत, कशा करायच्या. म्हणजे जर तुम्ही जम्प करून पाय लांब करतात, बरोबर की नाही, आणि वीरभद्रासन 2 करायला जातो, तेव्हा तितकं आपल्याला ऍक्सेस मिळत नाही पाय सरकवायला आणि गुडघा खाली. त्याच्यासाठी दुसरा पाय थोडासा लांब करायला लागतो, टाच लांब करायला लागतील. ती मागच्या पायाचे टाच जेव्हा लांब करतात तेव्हा आपण रूट ऑफ द थाय मधून खाली जातो, मग ते 90 डिग्री आसन होतं. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला अवघड वाटलेलं आसन? परिवृत्त पार्श्वकोनासन. परिवृत्त आसन कशी अवघडच असतात, पण परिवृत्त पार्श्वकोनासन माझ्या ह्याच्याने जास्त अवघड वाटलं मला सगळ्या. म्हणजे बाकी भरपूर आसन आहेत, तसं म्हटलं तर 83 लाख आसनं आहेत, एवढी काही कोणी करू शकत नाही. पण जी आम्हाला शिकवली त्यात हे आसन मला जास्त अवघड वाटतं करण्यासाठी. पण करू शकते असं नाही, पण इझी गोइंग टू करणं आणि करायचंय मला, हे केलंच पाहिजे, व्हायलाच पाहिजे म्हणून करणं, ते थोडस कठीण वाटतं. बघायला सोपं वाटलं, पण करायला गेल्यावरती खूप डिफिकल्ट वाटलेलं असं. फुल ऑन बॅलन्स असं वाटलं, अरे काय पटकन उडी मारते, मी पण मारू शकते की, म्हणून पटकन मारायला गेली तर पडली की मी. पण दुसऱ्याने अरे हा तर इझी गेला, मी पण करू शकते म्हणून आपण करायला जातो, पण ते तितकं इझी नसतं. त्याला बॅलन्स यायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन यायला पाहिजे, तर आपण राहू शकतो. कॉन्सन्ट्रेशन साठी कुठे बघायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे शिकायला पाहिजे. तर असं नाही की त्यांनी केलं म्हणजे मला यायला पाहिजे, असं नाही होऊ शकत. तुम्हाला प्रॅक्टिसचा कंटाळा आहे? कधीच नाही. तिथे आम्ही मार खातो. मला कधीच नाहीये, कधी पण सांगा, एनी ऑर 24/7. तुम्हाला योगासनातून मिळालेला सर्वात मोठा फायदा? सर्वात मोठा फायदा फर्स्ट म्हणजे शरीराचा म्हटला तर शरीर फ्लेक्झिबल राहतं, रोग जास्त जवळ येत नाही, मन शांत राहतं, कधीही असं चिडचिड किंवा काय असं होत नाही. मी सांगू, मला सर्वात अवघड कुठलं आसन वाटतं? शवासन. माझं मन इतकं भिरभिर भिरभिर फिरत असतं, अक्षरशः शांतता नाहीये. राहायला सोपं आहे शवासन आसन, पण करायला खूप कठीण आहे. की राहायला म्हणजे मन तितकं स्थिर राहून करायला खूप आवड आहे, म्हणून ते शवासन बिगिनर्स लेवलचं आणि ऍडव्हान्स लेवलचं शवासन याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे, भरपूर फरक आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की झोपा, शवासन म्हणजे झोपायचं, तर झोप पण नाही लागत. बायका पार्लर मध्ये जाताना फेशियल करताना त्यांना व्यवस्थित झोप येते, माझं मन तेव्हाही करत असतं. म्हणून ते शवासन करताना सुद्धा आपण आत्म्याकडे, कदा दृष्टा स्वरूपे स्थानम, आपल्या आत्म्याकडे असायला पाहिजे लक्ष. आपला आत्मा कुठे आहे तिकडे लक्ष असायला, सोल काय आहे आपला, त्याला आपण देव मानलं पाहिजे. दिस इज माय गॉड, आवर सोल इज आवर गॉड. आणि त्याच्याकडे लक्ष देऊन जेव्हा आपण सगळं करतो त्यावेळेला मन पण शांत लागतं आणि कधी 100 विचार पण डोक्यात येत नाही. पतंजली मुनींची व्याख्या काय, योग चित्तवृत्ती निरोध हा. योगाने काय होतं, चित्तवृत्ती निरोध होतो, आणि तो निरोध महत्वाचा आहे शवासन मध्ये. चित्त जे आहे ते वृत्तीचा आणि चित्ताचा जो खेळ चालला त्याचा निरोध व्हायला पाहिजे, शांत व्हायला पाहिजे, मन शांत असायला पाहिजे. तेच सगळ्यात सोपं करतो योग. ती फायदे आहेत, म्हणजे नुसतं शरीराचं नाही, तो तर आहेच, पण मन शांत होतं, हॉर्मोन्स बॅलन्स होतात. तसं म्हटलं तर सगळं, तसं हॉर्मोन्स बॅलन्स असं म्हटलं, नुसतं हॉर्मोन्स बॅलन्स नाही, किती लोक येतात, बॅक पेन, नी पेन, लंबर पेन, आर्म पेन, भरपूर होतं. खूप असे आहेत की जे आजार, अँझायटी, डिप्रेशन. आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये स्ट्रेस खूप वाढलाय. लॉंग वर्किंग आवर्स, बसून करायचं काम, ते स्लो ट्रॅफिक जॅम्स, त्याच्यात क्लच ब्रेक दाबत दाबत खड्ड्या खुड्ड्यातून जायचं, हात दुखतायत, पाय दुखतायत, कंबर दुखतीये. स्ट्रेस हा भयंकर मोठा प्रॉब्लेम झालेला आहे सगळ्यांना. स्ट्रेस आणि त्यात IT आणि याच्यामध्ये तर त्या लोकांना तेवढ्या लिमिटमध्ये काम पूर्ण करणं हा एक मोठा स्ट्रेस असतो त्यांचा. मग ते रात्रभित्र काही बघत नाही, कधी पण 24/7 काम करत राहतात. मी तर ऐकलंय की स्ट्रेसमुळे बायकांना इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम्स पण आलेले आहेत.
एक तर वय तर वाढलेलंच आहे. मध्ये असे पुष्कळ लोक येतात की ज्यांना स्ट्रेस आहे, मग त्यांच्यासाठी मेडिकल योगामध्ये भरपूर आसनं आहेत की जे केल्यामुळे त्यांना बरं वाटतं. जे प्रेग्नंट नव्हते ते प्रेग्नंट पण राहिलेले आहेत आणि मग आम्हाला खूप आनंद होतो की हो, गुरुजींनी शिकवलंय ते आम्ही शिकवलंय त्यांना आणि त्यामुळे त्यांना फायदा झाला असं बघायला म्हणजे बरं वाटतं. मॅम शेवटी काय सांगाल? की योगासन हे आत्ताच्या जीवनामध्ये खूप उपयोगी आहे सगळ्यांसाठी, फक्त बायकांसाठी असं नाही. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसावर एज लिमिट नाहीये, कधीही चालू करू शकतो. जितक्या दिवस करता येईल तितकं शेवटच्या श्वासापर्यंत आपण योगासन केलं तर तुम्हाला त्याचा फायदाच होतो. त्यामुळे योगासन कधीही सोडू नका. रोज योगा करा. आणि आसन म्हणजे योग नाही. योग करताना योगाचा अर्थ खूप वास्ट आहे, खूप मोठा आहे. तर तुम्ही करताना आसन करताना त्याचा मतितार्थ कळायला सुरुवात होती की किती वास्ट आहे हा. योग कधीही सोडू नका, आसनं सोडू नका. आसनं कायम करत राहा. दिवसातले 10 मिनिटं 20 मिनिटं जेवढा वेळ तुम्हाला मिळेल तितका वेळ तुम्ही आसनं करा, असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. थँक्यू सो मच मॅडम. मला तू ऑपॉर्च्युनिटी दिली की माझे काही थोडे अनुभव आहेत ते शेअर करायला आणि सगळ्यांना त्याच्यामुळे फायदा झाला तर मला अजून आनंदच वाटेल. मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. मॅम तुम्ही आमच्याबरोबर इतक्या छान इन्साइट शेअर केल्या. थँक्यू सो मच.